अण्णा काल तुमच्या भागामध्ये बिबट्याने एकावर हल्ला केला असं ऐकलं होते, काय नक्की झालं? काल सकाळी 9:30च्या दरम्यान मी माझ्या घराच्या पाठीमाग गवत काढायचं काम चालू होत. इथं? हो, ते गवत काढत असताना धनगर समाजाची एक व्यक्ती खाली गेलेली मी पाहिली. खाली जाऊन तो परत येत असताना इथून साधारणतः 200-250 फुटावर ऊसात बिबट्या दबाव धरून बसला होता आणि अचानक तो मोटरसायकलवर आल्यानंतर त्याच्या अंगावर त्यांनी झडप घातली. झडप घातल्यानंतर तो मोटरसायकलवाला तुकाराम नाव होतं त्याचं, धनगर समाजाची व्यक्ती होती, मेंढर होती त्याच्यावर, मोकळा होता. मग एकटाच चालला. तो चारा पाहायला गेला होता खाली दुसरीकडे. त्याचा वाडा कुठं बसवलेला होता? वाडा इकडे खालती, पण तो मूळचा साकुरीचा आहे, साकूर मांडूळ. आणि ही लोक दरवर्षी आपल्या परिसरात तिकडे दुष्काळी भाग असल्यामुळे ते चाऱ्यासाठी आपल्याकडे येत असतात. तर ती गेली अनेक वर्षापासून ते आपल्याकडे वास्तव्यास असतात. तर ते काय करत असतात, इथल्या शेतकऱ्याचा चारा चारून झाला की दुसरं शेत पाहत असतात. तसंच तो दुसऱ्या ठिकाणी चारा पाण्यासाठी गेला होता आणि तिकडून येत असताना अचानक त्याच्यावर बिबट्याने हल्ला केला. हल्ला केल्यानंतर त्याचं शर्ट वगैरे त्याची पॅन्ट सगळी फाटलेली निघाली. परंतु तो एवढा बेदरला होता का त्याला काय करू असं सुचत नव्हतं. आणि मला जेव्हा त्याचा आवाज आला असा, थोडक्यात आपण केंजळणं म्हणतो तसा तो आवाज आला. मग त्याच्यानंतर आम्ही पळत गेलो. इतरही काही लोक बाजूने आली आणि आम्ही त्याच्यापाशी गेलो, त्याला धीर दिला. इथं आमच्या बरोबर विशाल खैरे, सागर डेरे, परत अमोल डेरे, असे असंख्य जमा झाले, सगळे बरेच जमा झाले. सगळ्यांनी फोन केला होता. फोन केल्यानंतर संबंधित अधिकारी आले. पवार म्हणून जे आहेत ते आले, ज्ञानेश्वर पवार म्हणून जे आहेत ते आले होते, होले मॅडम, त्याचबरोबर खंडू भुजबळ आणि सुशांत भुजबळ ही मंडळी आणि त्यांच्याबरोबर वरिष्ठ अधिकारी आले होते. त्यांनी ठिकाणी पाहणी केली. पाहणी केल्यानंतर असं आम्हाला जाणवतं की हा धनगर समाज मुळात हा भटका समाज आहे. भटका समाज यांची उपजीविकाची इतरत्र मेंढ्या चारून त्यांची उपजीविका केली जाते. परंतु ते आपल्याकडे आल्यानंतर आपल्याकडे ते त्यांना असं वाटायला लागलं की आपण इथं सुरक्षित नाही. कारण आत्ताच 15 दिवस झाले असतील, आमचेच नातेवाईक होते बोरवाडीमध्ये, त्यांच्या शेजारी वाडा बसला होता आणि त्या वाड्यावर 2 धनगर समाजाच्या लोकांना हल्ला केला. ती लोक आजपर्यंत विघ्नार्थ हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. तर सांगण्यात तात्पर्य असं आहे की वन विभागाने याच्याकडे गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे. आमच्याकडे अनेक दिवसापासून मागणी आहे की इथं पिंजरा लावा, पण इथं पिंजरा लावला जात नाही. आणि आज परिस्थिती अशी का साहेब, सकाळी 12 वाजता लाईट येते, संध्याकाळी 7 वाजता लाईट जाते. परिस्थिती अशी आहे का 6च्या पुढं बिबट्यांचा ऊसातून बाहेर निघण्याचा टाइम होतो आणि त्याच्यानंतर 1 तास लाईट चालू असते. लोकांना बारी बिरी द्यावं लागत, त्याच्यामुळं जीव मुठीत धरून आतमध्ये जावं लागतं. इथं साधारणतः तुम्ही जर पाहिलं तर 3-3.5 एकर ऊसाचं क्षेत्र आहे, तिन्ही बाजूने ऊस आहे. आणि माझं घर एकाटमध्ये माझं घर आहे. आम्हाला सुद्धा इथं यायचं म्हटलं तर जीव मुठीत धरून यावं लागते, म्हणजे इतकी भयानक परिस्थिती आहे. आणि आज बिबट्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर मांजरापेक्षा त्यांची संख्या साहेब जास्त झालेली आहे. म्हणजे आता 4 दिवसापूर्वी इथं 2 बिबटे आम्ही एका वेळी पाहिली होती. म्हणजे इतकं भयानक चित्र आहे. तर शासनाने याच्याकडे गांभीर्याने पाहावं. त्यांना आता बिबटे महत्वाचे की माणसं महत्वाचे हे पाहणं गरजेचं आहे आज. त्याच्यामुळे आमची प्रामुख्याने मागणी आहे की याच्याकडं एकतर त्या बिबट्यांची नसबंदी करावी, त्या जेणेकरून त्यांचं संख्येला नियंत्रण बसेल आणि त्वरित पिंजरे लावावेत. या संदर्भात खासदार आमदार हे देखील प्रयत्न करत आहेत, मात्र त्यांच्या प्रयत्नाला यश यात्रा दिसत. काय झालं, आत्ताचे आमदार माननीय शरददादा सोनवणे यांनी बिबट्या मुक्त तालुका करू असं त्यांनी आश्वासन दिलं होतं निवडणुकीच्या काळामध्ये. परंतु ते आश्वासनाची पूर्तता झाल्याचं काही दिसत नाही. कारण काय होते की दादाच्या ज्या ठिकाणी वास्तव्याची तो सगळा द्राक्ष बागायतदारांचा परिसर आहे. तिकडं पण काही दिवसापूर्वी हल्ले केलेच होते. परंतु प्रामुख्याने ह्या भागात जो आहे इथं ऊसाची शेती आहे, जवळ विघ्नर कारखाना नारायणगाव भाग, तर इकडं गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे.